म्हणजे आम्ही बाळू मी थोडं जरा बाहेर फिरण्यासाठी गेलो. मग काही जण मुलं होते त्याच्याकडे बघून हसू लागले, बाबा हे सपनासोबत ह्यानं लग्न केलंय का, तृतीया पंथासोबत. एक हिजडा, किन्नर, छक्का, मिठा, गुड असे हे काही भरपूर नाव होते आमचे. कशामुळे की मी किन्नर आहे. मग मी हे बोलते की पहिल्यांदा तुमचाच दृष्टिकोन बदला. आता तुमच्या घरात एखाद्याच्या कुणाचं झालं तर तुम्ही थोडंच फेकून देणार नाही ना. पण एक तर माझ्या आई वडिलांना नाही, पण ह्या समाजानंच मला घराच्या बाहेर काढलेलं. आज त्या आईची आठवण येते ना, जिला आपल्यासाठी एवढं सगळं येते ना. सपनाचं आणि माझं नातं आहे बायकोचं हे फक्त आम्ही 5 मिनिटासाठी ठेवतोय. सपना ही माझ्यासाठी आई, बहीण आणि वडील सपनाच आहे माझ्यासाठी. खूप सारं सहन केलं त्यांना माझ्यासाठी. भारतीय सभ्यता आणि भारतीय संस्कृतीमध्ये विवाह या शब्दाला, विवाह या बंधनाला आणि विवाह या नात्याला एक प्रचंड असं महत्त्व राहिलेलं आहे. स्त्री आणि पुरुष या दोन वेगवेगळ्या लिंगभेदामधल्या दोन जीवांचं नातं म्हणजे विवाह. या विवाहाच्या निमित्ताने दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्रित येणं याला आमची संस्कृती आणि आमची सभ्यता विवाह म्हणत आली आहे. याच संस्कृतीला आणि याच सभ्यतेला एक उदारमतवादी, एक मानवतावादी एक छेद बीड जिल्ह्यामध्ये 2 वर्षापूर्वी झाला. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताच्या पूर्वसंध्येला सपना आणि बाळू या विवाहाकडे या जगाचं लक्ष लागलं आणि जगाने तो विवाह सोहळा कंकालेश्वर मंदिरामध्ये पाहितला. या विवाह सोहळ्याचं वैशिष्ट्य आणि या विवाह सोहळ्याचं वेगळेपण म्हणजे याच्यामधील सपना ही तृतीयपंथी तर बाळू हा एक सर्वसामान्य युवक. या दोघांच्या दरम्यानचा हा विवाह होता. अनेकांना वाटायचं की हा विवाह झाला हे वेगळेपण आहे, मात्र हे विवाह टिकेल का, हे नातं पुढे जाऊन कुठे जाणार आहे, बाळू आणि सपना यांच्या संसाराला पुढे भविष्य काय, अशा प्रकारची अनेक प्रश्न जेव्हा हा विवाह झाला त्यावेळेस उपस्थित करण्यात आली. मात्र आज जेव्हा 2 वर्ष पूर्ण करून हे नातं अगदी सगळा संघर्ष पाठीमागं टाकून आज या तारखेला अगदी सुखरूप आणि सुखकर संसाराच्या प्रवासामध्ये तल्लीन आणि प्रवासात आहे. म्हणून या नात्याकडे बघण्याचा आमचा दृष्टिकोन, या नात्याची उकल, या नात्यांसाठी या दोघांनी घेतलेला परिश्रम, दोघांचा असणारा या नात्याकडे बघण्याचा पॉईंट व्ह्यू आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी भागवत तावरे. आपण पाहणार आहोत अस्सल धडाकेबाज या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती या प्रेम कहाणीची आणि या विवाह नात्याची अंतर स्टोरी. तृतीयपंथी समुदायामध्ये विवाह केला जात नाही आणि तुम्ही मात्र हा विवाह केला, तर तेव्हा तृतीयपंथीय समुदायातून आतल्या लोकांनी काय सांगितलं या विवाहाबद्दल? काही जण होते असं वाईट वंगळ बोलणारे, करू नको असे बरेच. तर मला काही 1-2 धमक्या पण आलत्या तृतीयपंथीच्या. हा, तृतीयपंथीची धमकी आलती मला की लग्न करू नको म्हणून. पण मी ते मान्य केलं नाही. आणि काही तृतीयपंथी असे चांगले होते की ते माझ्याकडून होते. पण आज सगळेच तृतीयपंथी मला बघण्यासाठी तरसत आहे, बोलण्यासाठी तरसत आहे की म्हणताय सपना तू काय जे केलं ते चांगलं केलं, एक तुझं जीवन तू जगतीये, तुला असं बायावणी जगायची आवड होती तर ते महिलांवणी तू जगतीस, असं बरेच जण मला तृतीयपंथी आमचे बोलतात. हा, म्हणजे तृतीयपंथीमध्ये प्रत्येकच तृतीयपंथीला असं वाटतं का की त्यांनी विवाह केला पाहिजे का, मग सर्वांनी मान्य केलं की आम्हाला करायचंच नाही का? काही जण तुझ्यासारखं खूप कमी आहेत, सगळ्यांना वाटतं की जोडीदार असावा, मात्र काहींना मिळत नाही, तुला मिळाला असं काही? काहींना मग असे मुलं पण काही काय असं पैशासाठी सोबत राहतात, सोडून देतात. तसं नाही ना सर. कदाचित आमच्या लग्नाला आज 2 वर्ष होऊन गेलेले, तर आता 3रं वर्ष चालू आहे आमचं लग्न. पण आता थोडंफार तर नवरा बायकोमध्ये प्रेमाचा तो वाद होतोच. पण कधीही हा वाद विकोपाला गेला नाही किंवा एकमेकांपासून विभक्त होण्याची भावना तुमच्यामध्ये या 2 वर्षामध्ये कधी आली का? नाही.
तुमचं जेव्हा लग्न झालं तेव्हा अनेकांना असं वाटत होतं की हा विवाह टिकणार नाही, बरेच जणांना वाटत होतं सर. आणि तुम्ही मात्र हा प्रश्न अगदी पूर्णपणे खोडून काढलेला आहे. आणि केवळ प्रश्न खोडून नाही काढला तर तुम्ही एक यशस्वी विवाह कसा असू शकतो आणि हे नातं तुम्ही पुढे घेऊन गेलेला आहात. या 2 वर्षाच्या काळामध्ये हा संघर्ष कसा राहिला? संघर्ष खूप छान राहिला. असा दोघांनी एकमेकाला साथ दिला, समजून पण घेतलं. काही लोक त्याला बी बोलत होते, काही मला बी बोलत होते, तू का त्याच्यासोबत केला. त्याला पण बोलत होते, तू का यांच्यासोबत केलं. पण आता खूप आनंदी आनंद आमचं दोघांचं चालू आहे घर संसार. आणि पुन्हा एक तर होती गोष्ट आमच्या सासरकडचे माझ्या काही जण नाराज होते पहिलं, पण आता सगळेजण चांगलं झालं आहे. मला सगळ्या लग्नाला त्याला बोलवत आहे. म्हणजे माझं जे मानपान, मी आता समज माझ्या नंदाचं लग्न असलं तर मी तिची भाऊज आहे, माझा मानपान मला देता, सगळं मला बोलवता, सगळं करायला होता. म्हणून याच्यातच मी बी खूप आनंदी आहे की मी जे पहिलं जीवन होतं माझं लग्नाच्या आधीचं, ते जीवन काही माझ्यात राहिलं नाही, काही नाही. एकदम मस्त आनंदित आनंद. मला सगळ्यांना आपलं मानलं आहे. त्यांच्यासोबत मी तसं राहते, सुनासारखं. यांची बायको बनून मी राहते बायकोसारखं. या 2 वर्षाच्या काळामध्ये जसं आत्ता उल्लेख केला की बाळूकडच्या कुटुंबाकडून तुमच्या या नात्याचं स्वागत झालं किंवा या नात्याचा स्वीकार झाला आणि आता मात्र सगळं अनुकूल आहे. तुझ्या मूळ जन्मदात्या कुटुंबाकडून याच्याबद्दल काही विचारणा किंवा याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया आली का या 2 वर्षामध्ये? सर अशी प्रतिक्रिया म्हणजे सांगायची तर खूपच प्रतिक्रिया आहे. म्हणजे अशी मी ज्यावेळेस 10-12 वर्षाची होते त्यावेळेसच मी घराच्या बाहेर पडलेले आहे. मग त्यांना तर समज असं डिक्लेअर केलेलं आहे त्यांच्या समाजात की मुलगा होता पण तो नाही आहे, आपल्याला वारला, असं काही पहिलं ते बोलायचे मला. पण असं सर ते बोलायचं म्हणल्यावर ते खूपच आणखीन मी असं ते संघर्ष माझ्या डोळा पुढे येऊन असं मी तर त्यांचं आठवण सध्या काढत नाही. कारण की आज 12 वर्ष झालं मला आईवडिलाचं प्रेम माहीत नाही आहे कसलंच. मग ह्या 2 वर्षात माझ्या जे कुणी आहेत समज बाळू, त्यांचे वडील, त्यांना मला खूप भरभराटीत प्रेम दिलेलं आहे. त्याचे भाचे ते सगळे आहेत, ते मामी म्हणून मला खूप प्रेम देतात. मला बस, मला काही नाही, तितकं मला प्रेम भेटलं. मला जे 12 वर्षाच्या पुढं प्रेम भेटलं नव्हतं ते मला या 2 वर्षात प्रेम भेटलं. तुला असं जाणवलं कधी या 2 वर्षामध्ये की अरे आपल्यामुळे बाळूकडे आणि त्याच्या कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा किती वेगळा झालेला आहे? तसं तर म्हणजे आम्ही बाळू मी थोडं जरा बाहेर फिरण्यासाठी गेलो. मग काही आता काही जण मुलं होते त्याच्याकडे बघून हसू लागले की बाबा हे सपनासोबत ह्यानं लग्न केलं आहे का, तृतीयपंथीसोबत. तृतीयपंथी तर हे नाव सोडा, कारण की जेव्हापासून माझं लग्न झालं आहे त्याच्या पुढं मी ऐकायलं तृतीयपंथी नाव. पहिल्यांदा मी हे नाव ऐकलं नाही कुणाच्या तोंडातून, काय नाही. एक हिजडा, किन्नर, छक्का, मिठा, गोड असे हे काही भरपूर नाव होते आमचे. या काळामध्ये समाजामधून तुला असं कधी प्रेशर आलं का की बाळूच्या आयुष्यामधून निघून जा? आलं ना. अशा लोकांना तू काय उत्तर दिलंस? अशा लोकांना उत्तर काही नाही दिलं मी. मला असं प्रेशर आलं होतं की त्याला सोडून दे, तू तुझं जीवन जग, त्याचं त्याला जीवन जगू दे. म्हणजे एक काय, आता समज बाळूनं मुलीसोबत लग्न केलं असतं, त्या मुलीला लेकरू बाळ झालं नसतं तर त्यानं दुसरी बायको थोडीच केली असते, तिच्यासोबतच आयुष्य काढलं असतं ना. तसं मग असं त्यानं ठरवलं की आपण एका दोघांना, काही लोकांचं असं बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही, काही नाही. मग त्या जे मला म्हणलं की निघून जा, काय जा, तर मी असं विचार केला की मी त्याला म्हणले मी त्याला काही सोडू शकत नाही. जेव्हा माझा जीव जाईन तेव्हाच काय तर मी त्याला सोडेल. हे काय निस्सीम प्रेमाची साक्ष आहे की आपण या टोकाला जाऊन एखाद्या व्यक्तीला समर्पित झालेलो आहोत. मात्र एक मुद्दा तुझ्या बोलण्यातून आला की जर त्यांनी दुसऱ्या मुलीसोबत विवाह केला असता तरी त्याला मूलबाळ झालं असतं. एक पिता आणि एक मात्र भाव हा कधीही तुमच्या आयुष्यामध्ये येणार नाही. नाही. याचं शल्य मनात कधी बोचतं का की अरे नाही का? बोचतं ना. जेव्हा शेजाराचे मुलं लेकरं आमच्यापाशी येतात, बसतात, बोलतात, मग काही जण आई पप्पा म्हणतात, त्यावेळेस वाटतं ना. तर ती पण मी कमी काय होऊ देणार नाही, कारण की अनाथ आश्रममधून मी दत्तक घेईल मुलगा एखादा. हे तुमच्या नात्याचं दुसरं आदर्श आणि अत्युच्च असं टोक आहे.
खरं म्हणजे मुलाखतीच्या बाहेर जाऊन मला तुला ह्याच्याबद्दल आभाराने अभिनंदन करावं लागेल की आमची भारतीय समाज व्यवस्था जी आहे ती अशा नात्यांकडं बघत नाही. खरं म्हणजे आमच्याकडे सगळ्या प्रकारची सुख देऊनसुद्धा आमचे विवाह टिकत नाहीत. मात्र या विवाहामध्ये अनेक प्रकारची सुखं नाही आहेत. नाही आई वडील होण्याचं सुख नाही आहे, नाही समाजाचं अनुमोदन आणि समाजाचा आशीर्वाद नाही आहे, समाजाचा दृष्टिकोन निगेटिव्ह आहे बघण्याचा. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हे नातं फक्त टिकवलं नाही तर ते 2 वर्ष पाठीमागं टाकलेलं आहे. तुला या 2 वर्षाच्या नंतर म्हणजे 2 वर्षापूर्वी बाळूसोबत विवाह करत असताना तुला बाळूबद्दल प्रेम होतं, बाळू तुझा प्रियकर होता. आता 2 वर्षानंतर जेव्हा तू त्याच्या बाजूला बसलेली आहेस तेव्हा तो तुझा पती आहे. पती आहे ना. प्रियकर बाळू आणि पती बाळू या प्रवासामध्ये तुला असं कधी वाटलं का की बाळू कमजोर पडला, बाळू कुठेतरी खचलेला आहे? मला कुठंच खचला नाही. त्यानं खूप सारं प्रेम मला दिलं. प्रियकर होता त्यावेळेस बी नाही खचला आणि माझा पती झाला त्यावेळेस तर कसाच खचला नाही. कारण की आता सध्याला मला तो घरात बसून सगळं मला काही खाऊ घालतो, जे मला वस्तू लागत ते आणून देतो, सगळं ते रात्रंदिवस कमवतो. पण माझी सगळी इच्छा आहे ती पूर्ण करतो माझी. आता सर्वसामान्यपणे अगदी नवरा बायकोसारखं तुम्ही जीवन जगतात. हां, राहिला विषय ते समाजाचा दृष्टिकोन बघण्याचा, तर समाजाचा पण दृष्टिकोन बदलत आहे आता. या 2 वर्षामध्ये तुला बदल झालेला दिसतोय. तुमच्या हां. लग्नाचा स्वीकार समाज एक तृतीय पंथाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला या आता. विवाहामुळे. या दोन वर्षाच्या नंतर. पहिलं काही वेगळाच दृष्टिकोन बघण्याचा होता, पण आता वेगळा दृष्टिकोन झाला. आता बीडमध्ये पहिलं खूप सारे लोक त्रास द्यायचे तृतीय पंथाला, ते आता कोणी त्रास देत नाही, काही नाही. आता आपल्या जागेवर चालू आहे. पुन्हा खूप सारे नावं दिले ते यांना, तुम्हाला आता सांगितलं मी, मेंगा, छक्का, असं खूप सारे यांना नावं दिली ते समाजाला. नाही, आता हा खूप चांगला बदल झालेला आहे या 2 वर्षाच्या काळामध्ये. आणि हा बदल होण्यासाठी तुमचं हे नातं आणि तुमचा हा विवाह खूप महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे. तुला काय वाटतं की तृतीय पंथांमध्ये जर असं कोणाला वाटत असेल की मला एक जोडीदार असायला हवा, आयुष्यभर प्रेम करणारा आणि हक्काचा, तर त्यांनीही केलं पाहिजे ना सर. जे काही मी तुम्हाला बोलले, आईवडिलाचं प्रेम कोणत्याही तृतीय पंथाला भेटलेलं नसतं. ही एक मोठी उणीव आहे. मलाच नाही किंवा कोणत्याही तृतीय पंथाला आई वडिलांचं प्रेम भेटलेलं नसतं. पुन्हा पुढं चालून लेकरांचं प्रेम नसतं त्यांना. असं वाटत राहतं का तृतीय पंथाला की मला आई वडील हवे होते, आई वडिलांचं प्रेम मिळालं वाटतं ना. मला स्वतः पहिलं वाटत होतं ना, मला आई वडील पाहिजे होते जवळ. जे काही मी आता समजा बाहेरून कमवून आणलं मी त्यांच्या हातात दिलं पाहिजे. त्यांना हसून खेळून मी सगळ्यासोबत जेवण वगैरे मी माझ्या घरात स्वतःच्या असल्या असत केलं असतं. आता माझ्यात लग्नाच्या टाईमाला माझ्या घरचं कोणीही नव्हतं. मग त्यावेळेस तू कळवलं होतं? मी कळवलं होतं की माझं लग्न आहे, ज्याला कुणाला याची इच्छा असेल ते या. पण कोणीही आलेलं नव्हतं. माझ्या कुटुंबातलं तर कोणीच नव्हतं. बाळूच्या कुटुंबातलं तरी बरेचसे होते, त्यांचे भाऊ होते, पुन्हा त्यांचे वडील पुन्हा दुसऱ्या दिवशी आले ते नंतर, पुन्हा त्यांचे भाचे वगैरे ते सगळे होते. पण माझ्या कुटुंबातलं मी एकटीच होते. नाही, मुळात तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा जे अंतर पडलं ते अंतर मुळात जेव्हा तृतीयपंथी म्हणून तू या समुदायामध्ये दाखल झालीस तेव्हाच ते तुटलेलं आहे. हां, तेव्हाच आहे, बरोबर आहे ना? त्याच्या अगोदर मी ज्या वेळेस मी छोटी होते, माझ्या अंगात चाळे आलते समज. आता काही एकदम लक्षण आलते माझ्या अंगात की मी मुलींत बसायचे, खेळायचे, त्यावेळेस पप्पा यायचे, मारायचे, तोडायचे, बोलायचे, असं नको बाबा खेळू, असं नको, माझी इज्जत जाईल. म्हणजे एक पप्पाला मुलाची इज्जत पाहिजे होती. तर ते म्हणायचे माझी इज्जत चालली. अशी आईला पण मारहाण होती. पुन्हा माझ्या वडिलांना दुसरं लग्न करून दुसरा मुलगा असं होईल त्यांना ते पण प्रयत्न केले ते. पण त्यावेळेस सर मला माहीत झालं की पप्पा असं करायलेत. मग त्यावेळेस मी त्यांना बोलले, मी म्हणले मी कोणचंही नाव तुम्हाला माझ्या पाठीमागं लावत नाही. तुम्ही दुसरं लग्न करू नका, मम्मीला त्रास देऊ नका. मम्मीला पण खूप हाणमार होती. आज त्या आईची आठवण येते ना, जिला आपल्यासाठी एवढं सगळं सहन करावं लागलं. येते ना. खूप सारं सहन केलं त्यांना माझ्यासाठी. आईनं पण केलं, बहिणीनं पण केलं. एक बहिणीला वाटतं ना भाऊ असावा,
मला भाऊ नव्हता दुसरा, मीच त्यांच्यासाठी काय होते. आज बहिणीला कशाहून बी आठवण आली त्या रडत बसत घरात, म्हणजे आम्हाला भाऊ कधी आईला पाहिलं लास्ट टाइम? लास्ट टाइम आज 12 वर्ष झालं त्यांना भाऊ. पुन्हा भेटणं फोनवर बोलणं झालं मला त्याच्यानंतर 2-3 वेळेस. आत्ता बी 8-15 दिवसापूर्वी झालं, दुसऱ्याच्या मोबाईलवरून केला होता फोन, तेव्हा बोलणं झालं. कारण बघणं पण झालं नाही 12 वर्ष. कसं त्यांना मला बघितलं नाही कशी आणि मी त्यांना बघितलं नाही कशी. त्यांच्यापाशी होते तर मी पॅन्ट शर्टवर म्हणजे असं मुलावणी होते, आता मुलीवणी. आता काय ते समोर बी गेले तर एखादा ओळखतात का नाही काय. या 2 वर्षामधलं तुमचं दैनंदिन जीवन कसं राहतं? म्हणजे अगदी तुम्ही सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी घरी दोघं परत येण्यापर्यंत हे दैनंदिन नियोजन कसं केलं तुम्ही दोघांनी? सकाळी उठणं म्हणजे मी जसं लेडीज आपली उठते तसं उठणं, घरात पहिल्यांदी झाडून घेणं घर. जे मला लग्न झाल्या माझ्या सासूनं पुन्हा बाहेरच्या समाजानं मला सांगितलं होतं असं राहायचं. माझ्या आईवडिलांना काय मला शिकवलं नाही, पण मला एका समाजानं शेजारा पाजाऱ्यानं शिकवलं की बाबा उठल्या असं हे करायचं ते कर. मग उठायचे मी, उठणं, झाडू मारणं, त्याच्यानंतर सडा सारवण करणं, आपल्या दारापुढचं सडा मारणं. पुन्हा ते झाल्यानंतर बाळूला पाणी ठेवणं आंघोळीला, मग त्यांना उठवणं आंघोळ करा म्हणून. मग त्यांची आंघोळ होस तर चहा पाणी करणं, स्वयंपाक करणं, नाश्त्याला जेवण करणं. जेवण केलं की ते त्यांचे 9-10 वाजता आपलं हलकी पथक आहे त्यांचं. बरं. म्हणजे त्यांच्या भाच्याचं त्यांचं ते दोघंजण मिळून काम करत आहे. जेव्हा तुम्हाला टोमणी मारली गेली सुरुवातीला, तुम्हाला आपराधिक भावना नाही आली कधीच? त्याच्याशिवाय हे नातं टिकलं नाही. जर तुम्हाला आपराधिक भावना आली असती तर याच्यातून कोणीतरी एक जण वगळला गेला असता. मात्र सुदैवाने असं झालं नाही. नाही, लोकांचं बोलणं पण खूप सहन केलं ना. ही खूप मोठी गोष्ट आहे. सहन म्हणजे मी नाही, बाळूनं सहन केलं ही खूप मोठी गोष्ट आहे. माझं काय, मी तर पहिल्यापासूनच सहन करीत आलेले होते. माझ्या जीवना वयाच्या 12व्या वर्षापासूनच मी सगळं सहन करत आलेले होते. लोकांचे बोलणे, टोमणे, असं जवळ कोणी बसत नव्हतं. एक आता माझ्यासोबतच घडलेलं आहे. लग्नाच्या आधी मी जेव्हा बसमध्ये जात होते, बसमध्ये जाताना मी अशी बसले, मग दुसरी लेडीज अशी बसलेली होती. म्हणजे मी स्टँडवरून बसमध्ये चढले, तिथं सीटावर जाऊन बसले की ती उठून गेली. कशामुळं की मी एक किन्नर आहे. मग मी हे बोलते की पहिल्यांदा तुमचाच दृष्टिकोन बदला. खरं. आता तुमच्या घरात एखाद्याच्या खुणाचं झालं तर तुम्ही थोडंच फेकून देणार नाही ना. ते तुमचं मला आता किती बी माझ्या आईवडिलाला वाटत असाल मी जवळ, पण एक तर माझ्या आईवडिलांना नाही, पण ह्या समाजानंच मला घराच्या बाहेर काढलेलं आहे. जर समाजाने त्यांना टोमणे मारले नसते तर माझ्या आईवडिलांना बाहेर काढलंच नसतं. ते समाज बोलणार, पुन्हा आपलं वडिलाचे भाऊ बहीण बरेचसे असे बोलणार की बाबा तू एका मुलाला असं जन्म दिलास, तू कसा घरात ठेवलास, काय आपली इज्जत जाईल. तर सगळं इज्जतीच्या पुढं तुम्हाला एखादं स्वतःचं मूल आपलं नाही म्हणल्यावर काय. ही खूप मोठी शोकांतिका आहे की जर समाज व्यवस्थेमध्ये जर टीका टोमणे झाली नाही तर कुठलाही पिता आणि कुठलीही आई स्वतःच्या पोटच्या गोळ्याला सोडू शकत नाही. ही अपरिहार्यपणे म्हणजे इच्छा नसताना हे अंतर पडलं जातं. हा समाजच दूर करतो आईवडिलांपासून. तृतीय पंथांना हा यांच्यापासून आईवडिलांपासून दूर करणारा हा समाजच आहे. हे काय तुम्ही निवडलेलं नाही, हे नैसर्गिक तुम्हाला आलेलं आहे. नैसर्गिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्याला नाकारू शकत नाही ना. मुळात असं एखादा अपराध किंवा एखादी चूक जी करतो ती व्यक्तिगत जसं कळत आहे तसं इच्छाच आहे ना आमची, असं साडी घालायची, बोलायची. मग हे आम्ही किती बी प्रयत्न केला बाबा की हे नको, हे पप्पाला मम्मीला खूप त्रास व्हायला आहे, आपण याच्यातून बदलू, पण होतच नाही आहे सर. तुम्ही तसा प्रयत्न केला? केलता प्रयत्न. मी इथे बीडमध्ये विनायक शाळामध्ये 12वी मी काढले, शिक्षण केलं मी. पण शरीरामधले बदल आणि स्वभावामधले बदल आपण टाळू झाले शकत नाही. मला सर लोक म्हणायचे अरे बाबा बदल थोडं, पण नाहीच, मी बदललेच नाही सर. बदलायचा मी प्रयत्न पण केला. मी म्हणते ना मी प्रयत्न करू सर. मी अशी 12वी काढली, त्याच्यामध्ये मला 75% मार्क आहेत. हो. पण काय त्याच्यात शाळेत पण काही जण मुलं असे चिडवायचे, मुली चिडवायच्या, मुली बनायचे. मला असं इच्छा व्हायची की मी मुलींमध्ये बसावं, खेळावं. मला मुलामध्ये राहायची इच्छा पहिल्यापासूनच नव्हती. समुदायामध्ये नशिबवान तृतीयपंथी म्हणून तुझ्याकडे बघितलं जात असेल की हिला केवळ एक जोडीदार मिळाला नाही, एक तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या घरात स्वीकार म्हणजे त्याच्या बहिणीच्या मुलाने केला. म्हणजे माझे बादशा आहेत
त्यांनाच आधी मला स्वीकार केला त्यांच्या घरात. मामी म्हणून मला दर्जा दिला. त्यांच्या इथं जे काही लग्न कार्य झाले त्याच्यात एकदम पहिल्यांदा मान मला दिला. मामी हे तुमच्या हातानं करा. मग सगळ्यात पहिल्यांदा प्रेम मला त्यांना दिलं. लोकांना हे विश्वास दाखवायचा होता की आधी आमचं टिकन नाही टिकन. हो, मला प्रश्न होता. समज आम्ही त्याला 2 वर्ष झालं थोडंफार आमचे प्रेमाचे भांडणं होतात. मी रुसणार, ते रुसणार, मग ते रुसून कुठंतरी जाणार 2-4 दिवस, पुन्हा येणार, राखलो 2-4 दिवस असतो, पुन्हा आणखीन जसं तसं काही प्रेम चालूच असतं. नशिबान समजत असते स्वतःला. मी खूप नशिबान समज भांडणं बी झालेत त्याच्या घरचे त्यालाच ओरडतात, मला नाही. म्हणजे हा माझ्या ते म्हणते ते तिला सगळं सुख दिलं पाहिजेस, तू थोडं बी तिला बोलायचं नाही, शिवी द्यायची नाही, भांडायचं नाही, असं त्याचा समाज पण त्याला बोलतो. असे बरेच जण आहेत त्याच्या समाजातले की वहिनीला बोलू नको, काही मारू नको, तोडू नको, काही असं. वहिनी, मामी, सून हे शब्द तुझ्याबद्दल कधी येतील असं वाटलं होतं तुला? मला कधी जीवनात वाटलंच नव्हतं मी एखाद्याची पत्नी होईल, मी घरसंसार करन, असं काही मला वाटत नाही. आणि मला खूप इच्छा होती या गोष्टीची की झालं पाहिजे असं जीवनात, आणि ते झालंच माझ्यासोबत. बाळू सपना या प्रेम कहाणीमधला, या विवाहामधला नायक, कशी ओळख झाली सपनाची आणि तुझी? ओळख म्हणजे आता इथंच कार्यक्रमाला आलेलो होतो मी, जागरण गोंधळाची स्पर्धा धरतो ना, तिथे तर सपना आली ती कार्यक्रम बघण्यासाठी. तर बघण्यासाठी आले तिथंच थांबली ती, जेवण वगैरे केले आम्ही. आल्याच्या नंतर म्हणली, त्यांना म्हणलं थांबा तुम्ही. तुला आवडली ती? त्यावेळेस आमचे परिचयच नव्हता जास्त कार्यक्रममध्ये. जेवण वगैरे केले की जेव्हा आमचा कार्यक्रम स्टार्ट झाला तेव्हा सपना नाचायला आली. तिचं नाचणं बिचणं बघितलं. दुसऱ्या दिवशी मी नाही नाचतानाच ती म्हणली एवढं वाजू नका तुम्ही. मी म्हणलं मग आता ओळख नाही, काही नाही, काही नाही, म्हणलं एक एकीची का म्हणाले तुम्ही एवढं वाजू नका. म्हणलं तुला का त्रास होते? ते म्हणजे तुमचे बोट सुचते. म्हणलं माझे बोट आहेत ते सुजू फुटू काय होऊ दे. मग नंतर दुसरे कार्यक्रम ते संपल्याच्या नंतर घरी गेलो. दुसऱ्या दिवशी मी स्वतःहून फोन लावला, म्हणलं आमच्या संग की नाचायला येतात का तुम्ही? सध्या चालूमध्ये आवाज बोलत होतं. बरं. मी म्हणलं येतात का? ते म्हणले हो. पहिल्यांदा ना करत दिलं तर मग दुसऱ्यानंतर अर्ध्या 1 घंट्यानी फोन लावला. नंतर म्हणलं येते. मग कार्यक्रमाला नेल्याच्या नंतर मग ती मला म्हणली तू कुठं राहतो, काय करतो? मी म्हणलं इथून 9 किलोमीटर माझं गाव आहे माळापुरी म्हणून. रात्रीचं कुठं राहतो? मला आता कार्यक्रम संपल्यानंतर रिक्षा काय नसतात. माझ्या घरी इथंच बस स्टँडला झोपत आहे. घरी जायला तर रिक्षाच नसतात. मग मला म्हणली माझ्या एक घराची चावी देते, माझ्या घर रिकामच राहतं एक म्हणे. स्वतः ती किरायानेच राहत होती सध्या. बरं. मग किरायचे घर असून बी माझ्यावर भरोसा ठेवला तिने. दुसऱ्या दिवशी म्हणजे चावी तुला देते म्हणे. मग त्या दिवशी राहिलो तर मी घरी राहिल्याच्या नंतर मग दुसऱ्या दिवशी घरी गेलो. डायरेक्ट म्हणलं माझ्या आईला अशा ना अशी व्यक्ती आहे त्यांच्या घरी मी राहिलो. म्हणजे डायरेक्ट नाही म्हणलं मी ते हिजडा आहे किंवा किन्नर आहे का तृतीयपंथी आहे असं काहीच नाही म्हणलं. त्यांच्या एका माणसाच्या घरी राहिलो म्हणे. ते कोण आहे म्हणे? म्हणलं ते हे आहे म्हणे हिजडा. म्हणलं आता त्यांना बरोबर त्यांच्या भाषेमध्ये उत्तर दिलं असतो. खेड्यामध्ये सगळे हिजडेच हो, हो, बोलतात. हो, बरोबर. त्यांना म्हणलं की हिजड्याच्या घरी राहिलो. मग आई म्हणली त्यांच्या इथं, मग मला फोन लावून दी. मग डायरेक्ट ह्यांना फोन लावून दिला सपनाला. म्हणलं बोल माझ्या आईशी. बरं. बोलणं झाल्याच्या नंतर मग काय इकडे बीडला जे राहिलं ते मग तिला म्हणलं माझ्याशी लग्न करशील का? नाही म्हणजे हे बघ, दोघांची ओळख झाली. हां. तुला बीडमध्ये राहण्यासाठी तिने तिची रूम उपलब्ध करून दिली. पण तिच्यासोबत प्रेम आणि तिच्यासोबत लग्न ही भावना तुझ्या मनात का आली? का म्हणजे ज्यावेळेस आम्ही एक सोबत महिनाभर राहिलो, मग माझ्या संग राहिले मी त्या संग असं पतीसारखं हे नाही की नवरा बायकोसारखं राहायचो. वाटानं चालले की पोरं काही बी बोलायचे, बघा छका चालला किंवा आणखी इशारे असे करायचे त्याला. तर मी म्हणलं मी जर लग्न केलं तर हे जरा बदलून जाईल. तर हिला बोलायचे नाहीत छक्का का हिजडा बिजडा. तुला तिची काळजी वाटली? हां, तुला वाटलं तिला समाजामध्ये चांगल्या नजरेने बघावं असं मला वाटत होतं. तुझ्या मनात असा भाव कसा आला की आपण हे लग्न करून हे लग्न टिकू शकतो? टिकू शकतं म्हणजे ते मनातच थांबलं होतं आम्ही. असा बी राहिलो तरी बी जन्मभर साथच देणार होतो, संग बी राहिलो तरी बी. आणि मग म्हणलं आपण लग्न हे बघू, आपण समाज आपल्याला काय म्हणतोय नेमकं. ह्याच्या अगोदर असं लग्न तू कुठं ऐकलं होतंस का? का तुला वाटलं म्हणून तू केलंस?
नाही एकदा बघितलेलं ना ते शिवलक्ष्मीचं नाही का नाही युट्यूबवर. नाही, तू लग्न करण्याचा निर्णय घेताना तुला हे माहित होतं की अशा प्रकारचा एक विवाह झालेला आहे या महाराष्ट्रात? नाही नाही तुला सपनाबद्दल मनात आलेली प्रेमाची भावना आणि तू घेतलेला लग्नाचा निर्णय या हा महिन्याचा कालावधी आहे बरोबर? म्हणजे 1 महिन्यामध्ये तू निर्णय घेतला. हम्म. लग्नाच्या संदर्भातला पहिल्यांदा निर्णय कोणाला बोलून दाखवलास? डायरेक्ट आईला. त्यापूर्वी सपनाला विचार लग्न करशील का? नाही पहिल्यांदा आपल्याला काहीच बोललेलं नव्हतं. डायरेक्ट आईला वडिलाला बोललो होतं. तर पण त्यांनी होकार दिला आणि जर सपनाने नकार दिला असता तर? तरी पण केलंच असतं. मग तिचा मनाचा प्रश्न राहिला असता. आता माझ्या मनात तर होतंच लग्न हा करायचं. खूप मोठा विषय आहे की सपनाच्या उत्तराच्या अगोदर तू घरच्यांना यासाठी तयार केलंस, म्हणजे तू किती निश्चल आणि किती ठाम होतास हम्म. या नात्याबद्दल. तुला काय वाटलं की घरच्यांनी परवानगी दिल्यावर सपना हो म्हणेल? तिचं मनात तर नव्हतंच ते लग्नाचं. घरचे बी नव्हते, नाकारच देत होते. पण जिद्द धरली होती ती आम्ही लग्न करायचंच म्हणून. तू सपनाला पटवलंस. हां. हा भाव तुझ्या मनामध्ये उत्पन्न झाला की मला सपना कुठल्याही परिस्थितीमध्ये आयुष्यभरासाठी हवी आहे. तुला त्यावेळेस माहित होतं की समाज या नात्याला मान्यता देणार नाही किंवा टोमणे मारेल, त्रास देईल, आपल्यामुळं आपल्या आई वडिलाला बोलल? खूप आई-वडिलांनी बी लय त्रास काढले की आम्ही लग्नाच्या नंतर. तुला समाजात ठेवणार नाही, तुला जातीबाहेर काढू. आता हिजड्यासंग लग्न केलं आहे. आता मला 4 बहिणी आहेत. तर माझ्या मेवण्याने त्याने सगळ्या बहिणी आणून सोडल्या होत्या घरी नाही का. हिजड्यासंग लग्न केलं, हे केलं. 4ही बहिणी आणून सोडल्या होत्या? 2 बहिणीचे लग्न झाले आहेत ना. बर. तर आणून नंतर मग मी भाग्याचं म्हणजे सपनाने काय केलं, त्याला सगळ्या पाहुण्याला सांगितलं, आमच्यामुळं तुम्ही काय त्रास करून घेऊ नका, आम्ही तुमच्या दाराला येऊ शकत नाही. तुला असं वाटलं होतं की सपना टिकेल भविष्यामध्ये? टिकन म्हणून भरोसा होता. तुला असं वाटलं होतं का की हे नातं समाज एक दिवस मान्य करेल? समाजाचं आपल्याला घेणं देणंच नव्हतं हे, कारण की हे आमच्या दोघांचं टिकणंच. समाजाला नव्हतं संसार करायला, संसार हे मला करायचा होता. काय वाटलं होतं तुला त्यावेळेस? त्यावेळेस मग लय ताणे खाल्लेले आहेत ना लोकांचे. आता हे कसं टिकन, कसं बुवा तुला मूलबाळ कसं होईल. पण आवड ही मला स्वप्न जे झालेले हे बाकीचा विचार काही केलेलाच नव्हता ना मी. महत्त्वाचं बोललास तू की तुलाही माहीत होतं लग्न करताना की तू आयुष्यात कधीही स्वतःच्या मुलाचा बाप बनणार नाही. कधीच होणार नाही. तुला तिच्यासोबत लग्न करून तुला कधीही वडील होता येणार नाही आणि तुला तुझं बाळ मिळणार नाही. तिने एक चांगली भावना सुद्धा बोलून दाखवली की ती आता दत्तक घेणार आहे. ते तर दत्तक घेणारच आहे. पण ते मी जर लेडीज संग लग्न केलं असतं, माझ्या नशिबाने ते नाही का कणकवर जर मला भेटली असती, तर असं समजून मी तिच्यासंग लग्न केलेलं आहे. माझ्या जीवाला ही कणकवरच आहे म्हणून. मी लेडीज केली असती, तिला नसतंच लेकरं झालं तर आयुष्यभर मला तिच्यासंग काढणंच होतं ना. तू जे बोलून दाखवतोस ते एकदम निस्सीम प्रेम आहे. या प्रेम कहाणीमध्ये केवळ भावना होती. या प्रेम कहाणीमध्ये शरीर नव्हतं. आणि जर शरीरावरून हे नातं सुरू झालं असतं तर मला 100% असं वाटतं की हे 2 वर्ष मागं टाकू शकलं नसतात तुम्ही. शरीराचं हे बघून प्रेम केलं असतं तर ते माग 2 वर्ष नाही, ते महिन्यातच तुटलं असतं. ते शरीरामुळं नाही, स्वप्नाचं मन चांगलं म्हणून लग्न केलेलं. काय आवडलं तिच्या मनात तुझं नेमकं? मनातलं म्हणजे तिचं मला ज्या आईवडिलांनी प्रेम नाही दिलं ते स्वप्नाला मला देऊन दाखवलेलं सगळं. जे जे काय काय प्रेम असतं, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपण्यापर्यंत असं खाणं पिणं हे काय असेल, कुंकडं बी जायचं, काय करायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी एकदम असा बेवडा होतो. दारू प्यायचं, कुठं बी पडायचं. आता दारू पित नाही, जसे स्वप्नाचे म्हणजे माझा बदल हे स्वप्नाने आणलेला. अरे किती सुंदर गोष्ट आहे. सपनाच्या समुदायामधून काही लोकांनी विरोध केला तुला? त्यांच्या लोकांनी नाही केलेला विरोध, तर माझ्याच लोकांनी केलेला होता. स्वतः माझा भाऊ आलता, असा हळदीच्या पाटावर बसले तर माझा सक्का भाऊ आलेला, ते मला हे लग्न नाही करायचं. मग त्यावेळेस किती बी हे झालेलं असलं तर भावाच्या हाला कोणी हे करते का, मी तेव्हाच हळद फुटली असती. पण मला जिद्द होती, माझ्यामुळं स्वप्नाला कुठली अडचण ही करून द्यायची नाही. ते थांबलंच, लग्न करेन तर स्वप्न सिस करेन. घरामधली काय जबाबदारी तू घेतलीस आणि काय जबाबदारी तिला वाटून दिलीस? घरातली सगळी जबाबदारी माझ्यावरच घेतलेली. तिला फक्त म्हणलेलं घरात बसायचं, जे काय आणन 10 रुपयाचं असो 100 रुपयाचं असो ते का आपण दोघांनी हिणून खायचं, बाहेर एक जायचं नाही.
पण आता तिचा व्यवसाय ती काय सोडू शकत नाही. नाही त्याच्याबद्दलची काही तक्रार पण नाही आहे कोणाची. पण मुळात दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा तू तुझं काम करून येतो, ती तिचं काम करून येते, स्वयंपाक, भाजीपाला आणायचा, किराणा आणायचा, हे सगळं अगदी रुटीनमध्ये होतं सगळं आणि मला सांगितल्याशिवाय ती कुठलं गोष्ट करीत नाही आणि मला जे करायची तिला सांगितल्याशिवाय कुठलं गोष्ट करीत नाही. जे काय करायचं असेल दोघं हिलून मिळून करतात. म्हणजे बाहेर मार्केटला जायचं असलं तिला सांगायचं, भाजीपाला आणायचं असलं तर तिला सोबत घेऊन जायचं. आता कुठे गेलो बाहेर की सपनाताईला का घेऊन नाही आलात, तुम्ही एकटेच कसं काय आज, म्हणजे खूप बदल झाला आहे. या सगळ्या 2 वर्षाच्या प्रवासामध्ये कुठेही खचला नाहीस, मजबूत राहिलास. सुरुवातीची 2.5 वर्ष आणि लग्न झाल्याच्या नंतरची 2 वर्ष, म्हणजे 4.5 वर्षाचा सपनाचा आणि तुझा या नात्याचा, परस्परांवरच्या असणाऱ्या विश्वासाचा, परस्परांवर असणाऱ्या प्रेमाचा हा प्रवास आहे. तू मग अशी म्हटलास की तिच्या तुझ्या आयुष्यात येण्यामुळं तुझं व्यसन सुटलं, लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन, खरं म्हणजे मानवी मूल्यांचं खूप चांगलं जतन तिने तुझ्यामध्ये केलेलं आहे. अनेक स्त्रिया त्यांच्या पतीमध्ये हा बदल करायला अयशस्वी ठरतात. म्हणजे नवऱ्याची दारू सोडवायला अनेक बायकांना जे यश आलं नाही ते सपनाला तुझ्यामध्ये आलेलं आहे. हे लोकांना कधी सांगितलंस का तू की माझ्या सपनामुळे मी दारू सोडली? तेव्हा लोक काय म्हणतात? ते मध्ये काय खरं म्हणे तसं असं थोडी होत असते. आता आणि की व्यसनमुक्ती त्यामध्ये जाऊ लोक पैसे घालतात, तिथं सुटली नाही. पण आपल्या जीवाला माहिती ना आपण कशामुळे मुक्त झालो. आणि हे सपनाचं आणि माझं नातं आहे बायकोचं हे फक्त आम्ही 5 मिनिटासाठी ठेवतोय. सपना ही माझ्यासाठी आई, बहीण आणि वडील सपनाच आहे माझ्यासाठी. काय सुंदर भावना आहे तुझी. पोक्त, प्रगल्भ, संपन्न, समर्पित आणि सुखी कुटुंब, दोघांच्याही पॉइंट ऑफ व्ह्यूने जेव्हा आपण या नात्याकडे बघितलं, दोघंही प्रचंड प्रगल्भ आहे. हे लग्न, हा विवाह, हे नातं आणि हे कुटुंब केवळ 2 जीवांचं नाही, तर ते एक आदर्श जीवन पद्धतीचा एक नमुना आहे. समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, मानवी मूल्यांची होत असलेली आजवरची कुचंबना, याला एका बंडाने केलेलं हे निरूपण आहे. हा एक क्रांतिकारी निर्णय आहे आणि हा एक असा आगळा वेगळा निर्णय आहे की त्याच्यामध्ये केवळ वेगळेपण नाही, तर त्याच्यामध्ये तृतीय पंथाकडे बघण्याचा आमचा जो दृष्टिकोन आहे तो या विवाहामुळे बदललेला आहे. बाळूमध्ये केवळ पती नाही, तर बाळूमध्ये एक समाज सुधारक आम्ही अनुभवला आहे. बाळूच्या नजरेतून तृतीय पंथाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो दृष्टिकोन ह्या समाजाने अंगीकारला पाहिजे. शेवटी तृतीय पंथ सुद्धा या समाज व्यवस्थेमध्ये, या निसर्गाने पूर्णपणे स्वायत्ता दिलेले एक जीव आहेत. त्यांना सुद्धा आम्ही आमच्यासारखं जगणं त्यांचं स्वीकारलं पाहिजे. एका पतीने आणि एका बाळूने सिद्ध केलेला हा नात्याचा प्रवास अत्यंत अभिनंदनीय आणि आदर्श असा. धन्यवाद. मी भागवत कावरे. अस्सल धडाकेबाज या चॅनलवरती आपण पाहिली एक आदर्श लव्ह स्टोरी आणि एक आदर्श विवाह.